तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, विठ्ठल विठ्ठल। सगळेजण हात जोडा। ज्ञानोबरायला, तुकोबरायला, भगवान बाबाला, वामन भाऊ महाराजांना हृदयामध्ये साठवण आठवण नमन करा। ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा, देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मणे निवृत्तिदासु, अवधारितो जी, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज्य तेजं स्पृदि प्रदेशं, विदिन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। महायोग पीठे कटे भीमरथा, वरं कुंडलिकाय गातुं लिंगे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करून उद्धरया जड जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग देव मान्य देश मान्य जग मान्य आणि शास्त्र मान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठाला जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचं तुलनात्मक वर्णन या अभंगातून केलं आहे. 1 तास आपल्याला कीर्तनाला उरला आहे, त्यामुळे लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुलना कुणाची कुणाशी करावी याला खूप महत्व आहे. अलीकडे उठून कुणावरही आपली बरोबरी करून कुणीही कुणाशी तुलना करतो. ऐका, तुलना केल्यानं कुणाची बरोबरी होत नसते, कष्टानं बरोबरी करावं लागते फळ मिळून. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी संतांची मायबापाशी तुलना केली. खरं सांगा, जगामध्ये फिरत असताना वावरत असताना आपण जीवन जगत असताना प्रत्येकाला म्हणतो, क्षणाक्षणाला म्हणतो, माय बापासारखे उपकार या जगाच्या पाठीवर कुणाचेच नाही. खरंय का माय माऊल्यांना? मग माय बापाच्या नंतर जर या जगाच्या पाठीवर कुणाचे उपकार नसतील तर तुम्ही संत माय बाप कृपावंत तुकोबारायांनी काय म्हणाल? संतांना माय बाप का म्हणावं? संतांचे उपकार माय बापाच्या खऱ्या अर्थानं लेव्हलचे आहेत का? माय बापानं जे उपकार केले ते उपकार संतांचे आहेत का? हे आपल्याला या अभंगातून पाहायचं आहे. विठाला विठाला माझ्या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. कार्यक्रम हा किमनिमित्त आहे, लोकांना समजणं गरजेचं आहे. श्री संत वामनभाऊ महाराज सेवा मंडळ ठाणे, ऐका, गेली अनेक वर्षापासून, जवळजवळ 36 वर्षापासून, म्हणजे 12 किती 36, माझी उजळणी कच्ची आहे. मी कधी कधी 35 म्हणून मोकळा होतो, त्याच्यामुळे तुम्ही उजळणी आली का तुम्ही सहकार्य करत जा. 12 36 म्हणजे जवळजवळ 3 तप पूर्ण होत आहेत या वर्षी. त्याच्यामुळे संत वामनभाऊ महाराज सेवा मंडळाचे मानावा तेवढे आभार कमीच आहेत. ऐका, 36 वर्ष झालं एवढाच भव्य दिव्य स्वरूपात ही भगवान बाबांची, वामन भाऊंची लेकरं एका आईची लेकरं असल्यासारखे सगळे एकत्र येतात आणि ही सेवा करतात. 7 दिवसाचा 9 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह हा होतोय. आणि मला सांगायचंय तुम्हाला, मागे बसलेली खुर्चीवर बसलेली मंडळी 1 तास बोलणं चालणं सगळं बंद करायचं. हा, काय होतं, तुमच्याकडे लक्ष गेलं का आमचं लक्ष विचलित होतं. मला अतिशय गोड तुमच्या हृदयाला स्पर्श करेल असं मला कीर्तन करायचंय. ऐका, सगळेजण आपण एकत्र येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह करताय. आणि मी सांगेल तुम्हाला, वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज असतील, संत श्रेष्ठ भगवान बाबा असतील, कुठे वामनभाऊ महाराजांचा जन्म झाला आणि कुठे भगवान बाबाचा जन्म झाला आणि कुठे हा ठाणे परिसर आला. पण ऐका, माय बापांनी जसे संस्कार लेकरावरती द्यावेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत तेच संस्कार लेकरांना जपावेत, तसं वामनभाऊ भगवान बाबा हे तुमचे आमचे मायबाप आहेत. त्या मायबापानं जे संस्कार दिले तेच संस्कार या ठिकाणी हे लेकरं जपतायत, म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी करतायत. बघा ना, किती सुंदर सोहळा. मी अगोदरही सांगितलं, आई वडील जर एखाद्याचे गेले, लईत लई लोकांच्या लाज काज
पोरग पहिल्याच वर्षी वर्ष श्राद्ध घालेत आहे. दुसऱ्या दिवशी कावळ्याला चुकून सुद्धा उलसाक सुद्धा भात फेकीत नाही ते. हा कावळा वळडून 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 दुसऱ्याच्या घरावर जातो, पण लेकरं काय त्यांना नैवेद्य दाखवत नाहीत. पण ऐका ना, आज कित्येक वर्ष झालं माझे भगवान बाबा गेले, वामन भाऊ महाराज गेले, पण तेवढ्याच थाटामाटानं त्यांची पुण्यतिथी साजरी होती. हे वामन भाऊंचे संस्कार आहेत. आणि मी सांगेन, आमचे बाबासाहेब भाऊ रोज माझं स्टेटसला पाहताय, स्टेटसला माझे कार्यक्रम पाहताय. अहो किती फिरावं, महाराष्ट्र कमी पडला हो आम्हाला. ऐका ना, आमच्या गाड्या जर शोरूमला नेल्या ना सर्व्हिसिंगला, ते शोरूमचे सगळे लोक असे डोक्याला हात धरून बसतायत, तुमची गाडी इतकी फिरती तरी कशी. एका वर्षात 1.5 लाख किलोमीटर गाडी, एका वर्षात. रात्री साताऱ्याला कीर्तन झालं, मान तालुका, वामन भाऊ भगवान बाबाची पुण्यतिथी. अहो काय भव्य दिव्य समाज, 2-4 हजार समाज असेल. माझ्या भाऊ बाबांनी कुठं कीर्ती करून ठेवली. त्या सातारा जिल्ह्यातला कार्यक्रम पाहिला आणि बाबत बाबा माझं अंतकरण भरून आलं. काय ही कीर्ती असावी. ऐका, माणसानं थोडे दिवसच जगावं, पण वामन भाऊ भगवान बाबा सारखं जीवन जगावं. का? वामन भाऊ भगवान बाबा सारखं जो जीवन जगला त्याच्याच माणसं फक्त पुण्यतिथ्या साजऱ्या करतात. नाही कसं जीवन जगावं. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, असं माणसानं जीवन जगावं. आणि आज याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वामन भगवान बाबाच्या पुण्यतिथ्या सुरू आहेत. अहो काय सांगावं तुम्हाला, स्वर्गातून 33 कोटी देव सुद्धा खाली आले येत असतील भाऊ बाबाच्या पुण्यतिथीचा आनंद घ्यायला. महाराष्ट्रात असं गाव राहिलं नाही की तिथं भाऊ बाबाची पुण्यतिथी साजरी झाली नाही. महाराज एवढं कार्य भाऊ बाबांनी करून ठेवलं. आणि मला सांगायचंय गड्या, संत असतील, शूर असतील, वीर असतील, त्यांना एका जातीपुरतं लोकांनी बांधून ठेवायचं नाही. का बांधून ठेवायचं नाही? अरे शूर असतील, वीर असतील, या धर्माच्या संरक्षणासाठी त्यांनी जन्म घेतलेला असतो. संत असतील, देव असतील, भगवंत असेल, भक्ती मार्ग दाखवून देण्यासाठी आणि तुमच्या आमच्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला असतो. सांगा कोणत्या संतांनी, कोणत्या शूरांनी, कोणत्या वीरांनी जात म्हणून जन्म घेतला? मला सांगा. त्यांना जात नसते गड्या. अरे 18 पगड जातीचे मावळे माझे छत्रपती शिवरायांनी गोळा केले. 18 पगड जातीचे मावळे. ऐका, त्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना आई सारखं प्रेम दिलं. 18 पगड जातीच्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांसाठी प्राण दिले. तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. माझे भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, खऱ्या अर्थानं मराठवाडा पाहिला. ऐका ना, मराठवाड्यातला समाज हा भरकटलेला समाज. अहो काय काय करायचे लोक. आमची जुनी माणसं सांगतात, ऐका ना, जर कधी मांसाहार खायचं म्हणलं ना लोकाला, ते भाजून शिजून खातात लोक. ऐका, पण मराठवाड्यातले लोक भाऊ बाबा व्हायच्या अगोदर कच्चच खायचे, मांसाहार कच्च खायचे. एवढे वाईट वृत्तीचे लोक होते. पण ऐका, एक चंद्र आणि एक सूर्य मराठवाड्यामध्ये जन्माला आला. भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज. आणि त्या मराठवाड्याचं सोनं झालं. नुसतं सोनं झालं नाही, तर या भारत देशानं, या महाराष्ट्रानं परमार्थाच्या बाबतीत, अध्यात्माच्या बाबतीत मराठवाड्याचा आदर्श गावा. ही कृपा वामन भाऊंची आणि भगवान जो वामन भाऊ भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाला, भाऊ बाबासाठी, वामन भाऊ बाबासाठी, भगवान बाबासाठी, ज्यानं या सत्कार्यामध्ये वर्गण देण्यासाठी, धनदान देण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी हात पुढे केला ना, भाऊ बाबा त्याच्या 7 पिढ्या सुद्धा त्याला कशाची कमी पडून देत नाही. हे चमत्कार आहे भाऊ बाबांचे. म्हणून ऐका, अंतकरणात विचार आला ना, मला भगवान बाबाच्या सप्ताहासाठी मला 5000 रुपये वर्गण द्यायचे, त्या मनाला सुद्धा म्हणायचं, हे म्हणा, अरे वामन भाऊ भगवान बाबाने आमच्या 7 पिढ्याचं कल्याण केलं,
5,000 कसं तुझं मन आवडतंय, त्या मनाला सांगायचं मला 11,000 रुपये वर्गण द्यायचे. ऐका, भाऊ बाबाचे आशीर्वाद तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत कमी पडणार आहे. आणि मी सांगेल काय कमी आहे तुमच्या आयुष्यात. जर तुम्हाला काही कमी पडलं असतं तर तुम्ही म्हटले असते भाऊ बाबाची पुण्यतिथी कशाची साजरी करावी. आमच्या कपड्यावर आलेली मुंबईत माणसं आज कोट्यावधी रुपयाचे त्यांचे बिझनेस आहेत. ही कृपा कोणाची असेल तर भाऊ बाबांची कृपा आहे. म्हणून ऐका, याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली ही टाळकरी मंडळी, आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो भागवत बाबा. ज्या गावात वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला त्याच गावात माझा जन्म झाला म्हणून भाग्यवान समजतो. पुन्हा कधी जर मला भगवंतानं विचारलं ना, महाराज तुम्हाला माणसाचा जन्म पाहिजे का, मी माझ्या देवाला सांगेल, हे देवा मला जर माणसाचा जन्म दिला ना, मला तो भगवान गडाच्या मातीत दे आणि वामन भाऊंच्याच गावात दे, तरच माणसाचा जन्म दे. आणि ही बालगोपाळ मंडळी वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या नावाने गेले 8 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे आळंदी. आणि त्याच वारकरी शिक्षण संस्थेत 4 मजल्याचं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं बांधकाम सुरू आहे. ज्या दिवशी संस्थेचं वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल त्या दिवशी तुम्हाला सर्वांना मी तिथं निमंत्रण देणारच आहे आणि तुम्हाला सगळ्याला यावं लागणार आहे. आणि तुम्ही जर सगळेजण आले नाही तर वामन भाऊ महाराज तुमच्याकडे बघून घेतील. महाराज हा माझ्या संस्थेच्या कार्यक्रमाला गेले नाही तुम्ही, आहे का नाही? हा आलं ना लक्षात. ही बघा ना बालगोपाळ मंडळी, ही वामन भाऊंच्या कृपा आशीर्वादानं असलेली ही लेकरं आणि आपल्याच कार्यक्रमाला महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं आज तृप्त झालेला आहे. तृप्त ऐका, कधी कधी माणूस दुःखामध्ये असला तर कधी कधी चांगले गाणे ऐकतो, एखादं चांगलं संगीत ऐकतो आणि त्या दुःखातून माणूस सहज असा बाजूला निघून जातो, विसरून जातो. तसं या महाराष्ट्रातले अनेक श्रोत्यांचे कान ज्यांच्या आवाजानं तृप्त झाले, असं महाराष्ट्राचं या वारकरी संप्रदायातलं एक अलौकिक रत्न आपल्या सप्ताहाला आलेला आहे. तुम्ही त्यांचा आवाज ऐकताय, अजून 2-4 दिवस ऐकणार आहेत. ते म्हणजे भजन सम्राट आमचे भागवत महाराज सांगळे बाबा. मला माहिती आहे त्यांना इथं कसं आणलंय. वामन भाऊ भगवान बाबाच्या पुण्यतिथीमध्ये सगळा महाराष्ट्र त्यांना फोन करतोय, पण त्यांना सांगितलं वामन भाऊ सेवा मंडळ, या सेवा मंडळाचा सप्ताह गाजला पाहिजे भागवत महाराज, आणि तो सप्ताह तुमच्या आवाजाशिवाय गाजू शकत नाही. चालू असलेला कार्यक्रम बंद करायला लावला आणि इकडे पाठवले त्यांना. म्हणून भागवत बाबा समस्त संत वामन भाऊ महाराज सेवा मंडळाच्या वतीनं मी सुद्धा तुमचे आभार मानतो. त्यांच्याच बरोबर ही बघा लई लहान मूर्ती दिसते महाराज, लई लहान मूर्ती, इतके लहान दिसते. अंधारात पाहिजे ते दिसायचे सुद्धा नाही, इतके लहान दिसते महाराज. जेव्हा अंगाला धडके तेव्हा दिसते महाराज. पण एवढी छोटी मूर्ती असताना सुद्धा महाराष्ट्रभर आपल्या गायनामधून नाव लौकिक केलं. ते आमच्या भगवानगडाच्या परिसरातले छोटे बाबाचे उपकार महाराज. त्यांच्याच बरोबर आमचे 2 मृदंगाचार्य हरिभक्त परायण, आमचे हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमचे डोंगरे महाराज. अतिशय गोड पखवाज वाजवणं, मोजकच आहे मोजकच, पण ते गोड आहे आणि लागायचं इथे काय का नाही. मोजका असावा पण ते गोड असावा म्हणून महाराजांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होतं. इकडे पाहिलं तर आमच्या संस्थेचे विद्यार्थी तरुण आणि तडफदार मृदंग वादक आमचे सिद्धांत महाराज गोगावले, आहे का नाही. महाराजांनी सुद्धा उत्कृष्ट साथ कीर्तनाल करतायत. तुमचे सुद्धा धन्यवाद महाराज. आणि इकडे साऊंड सिस्टीम पहा, माझा आवाज जे तुमच्यापर्यंत पोहोच करतायत ना, अतिशय सुंदर गोड साऊंड सिस्टीम, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. आणि अजून सांगायचं, आपण जो हा भव्य दिव्य सप्ताह ज्या ठिकाणी साजरा करतोय, श्री शिरवी समाज विकास मंडळ ठाणा, श्री आई माताजी चौक आणि आई माता मंदिर, एवढं भव्य दिव्य स्वरूप पाहना, एवढं भव्य दिव्य मंडप. या मंडळाचे सुद्धा एक आभार म्हणून सर्वांनी या मंडळासाठी टाळ्या वाजा. भाऊ बाबांचा कार्यक्रम सुद्धा याच ठिकाणी होतोय. म्हणून सगळी ही वारकरी मंडळी, आमच्या बाबांचं नाव काय, हरिभक्त परायण स्वर्गीय महाराज, तुमच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो. आणि आमचे सारथी जे आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन पोहोच करतायत, जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते ना, तसे आमचे संदीप भाऊ डाकणे हे सुद्धा आपल्या इथे आलेले आहेत.
सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रार्थना करतो. विठ्ठल आता बस, एका तासातला पाऊण तास राहिला सेवा करायला. पाऊण तासामध्ये माझ्या भगवान बाबाचं चरित्र सांगून तुमचे डोळे भरून आणले. पण सर्वांगाचे कीर्तन कान करून कीर्तन ऐका. संताची मायबापाशी तुलना का केली? हा असंच राहू द्या. मायबापाशी आणि संताची तुलना होऊ शकते का? बरं, संताची मायबापाशी तुलना का केली? त्याचं एक कारण आहे, संत हे कृपावंत आहेत म्हणून मायबापाशी तुलना केली. अजून एक सांगू, माणसाला आयुष्यात काहीच कमवता आलं नाही तरी चालेल, माणसाने फक्त गोड स्वभाव कमवायचा. माणसाला स्वभाव कमवता आला की सहजासहज जग जिंकता येते, सहजासहज लोकांच्या अंतःकरणात घर करता येते. पण स्वभाव जिंकता आला पाहिजे. संतांनी काय केलं? माझ्या संतांना राहायला घरदार नव्हते, अंगावर कपडे घालायला नव्हते, तरी सुद्धा आज सगळं जग त्यांना डोक्यावर घेऊन नाचतंय. आयुष्यात त्यांनी काहीच कमवलं नाही, फक्त स्वभाव कमवला आणि आपल्या वैऱ्याला सुद्धा आपलं म्हणायला शिकले. तेव्हा जगानं त्यांना डोक्यावर घेतलं. तुम्हाला वाटत असेल वामन भाऊ भगवान बाबा सारख्या लोकांनी आमच्या सुद्धा पुण्यतिथ्या घातल्या पाहिजे, त्याच्यासाठी एक करा, समाजासाठी जगायला शिका. येतंय लक्षात? मग संतांमध्ये अशी काय कृपा आहे की मायबापा एवढेच संताचे उपकार आहेत? येतंय ना लक्षात? माता मौल्यांनो ऐका, संताचे उपकार सांगतो, त्यांची कृपा सांगतो. ज्ञानोबा पैठणवरून आळंदीला यायला लागले. धर्म मार्तंड काढून त्यांनी शुद्धीपत्रक आणलं होतं. संताची कृपा ऐकायची तुम्हाला? संत कुणाकुणावरती कृपा करतात आणि ऐका, ज्या व्यक्तीवरती संताची कृपा झाली त्याला या जगातल्या कोणाच्या समोर हात पसरायची गरज आणि कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही महाराज. फक्त संताची कृपा झाली पाहिजे. मग ऐका, काय कृपा आहे संताची? पैठणवरून आळंदीला येताना एका ठिकाणी रेडा दिसला आणि लोक नाव ठेवू लागले. कुठले तुम्ही 4 लेकर? माझ्या ज्ञानोबारायांना म्हणावं, हे माझे मोठे भाऊ, हे निवृत्तीनाथ दादा, मी ज्ञान दादा, हा सोपान दादा आणि माझी छोटी बहीण मुक्ताई. संताचं कृपाळू जीवन किती आहे लक्षात ठेवा. ऐका, अरे मोठ्याचं नाव निवृत्ती, तुझं नाव ज्ञाना, 3 नंबरच्या भावाचं नाव सोपान आणि 4 नंबरच्या बहिणीचं नाव मुक्ता. माणसाच्या जीवनाशी खऱ्या अर्थानं शोभणारे आणि तात्विक पद्धतीनं महत्वाचे असणारे या 4ही भावंडाचे नाव आहे. का अशी नावं ठेवली? ऐका, वाईट प्रवृत्ती माणसाची गेल्याशिवाय माणसाचं जीवन हे निवृत्त होत नाही, म्हणून पहिले निवृत्ती नाव. आता पुढचं ऐका, माणसाचं जीवन हे योग्य ज्ञान कमवल्याशिवाय निवृत्त होत नाही, म्हणून दुसरे ज्ञान देव. ऐका, योग्य ज्ञान मिळाल्याशिवाय माणसाचा जीवन मार्ग सोपा जात नाही, म्हणून तिसरे सोपान देव. आणि जीवन मार्ग सोपा गेल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही, म्हणून चौथी मुक्ती आहे. ते 4 नाव या प्रकारे. मग त्या वाईट लोकांना म्हणावं, तुझं नाव ज्ञान? अरे असं काय ज्ञान आहे तुझ्याकडे? हे तुझं ज्ञान आहे, नाव ज्ञान आहे. ऐका, पण तुझं नाव ज्ञान आहे तर आम्हाला काहीतरी ज्ञान देऊन जा. संताचं जीवन किती कृपाळ आहे. जवळून एक 4 पायाचा रेडा चालला, त्या 4 पायाच्या रेड्याच्या गळ्यात माळ नव्हते. आताच्या 2 पायाच्या बऱ्याच रेड्याच्या गळ्यात माळ नव्हते. सांगू, वामन भाऊंचे शब्द सांगतो तुम्हाला, माझे नाही. वैकुंठवासी ब्रह्मलीन माझे वामन भाऊ महाराज म्हणायचे, माणसानं जन्माला आल्याच्या नंतर गळ्यात माळ घातल्याशिवाय मरूच नये. हे वामन भाऊंचे शब्द. बरं, का मरू नये गळ्यात माळ घातल्याशिवाय? मला सांगा मावशी, माणूस मेल्यावर
तोंडात कोंबडीचं पकड घालते का तुळशीचं पान घालते? मग एखाद्याने जर आयुष्यभर कोंबड्या थांबल्या असतील तर जाता जाता कोंबडीचा पाय कोंबायचा तोंडात हा ऐका, मेल्याच्या नंतर तुळशीचं पान तोंडात घालतात का? एवढं एक तुळशीचं पान तरी याला देवापर्यंत घेऊन जाईल. पण माझे वामन भाऊ महाराज म्हणायचे, अरे तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ तुम्ही आम्ही मेल्याच्या नंतर घराघरात भांडण लावून देईल आणि तुमच्या आमच्या गळ्यातली तुळशीची माळ ही भगवत प्राप्ती करून देईल. याच्यासाठी तुळशीची माळ घालायची. हे वामन भाऊ महाराजांचे वाक्य, वामन भाऊंचे वाक्य, माझे नाही. ऐका, आणि अलीकडचे लोक बघा ना, लय वाईट वृत्तीचे लोक निघले महाराज. मला तर असा संन्यास घ्यावा वाटतो असे वाईट वृत्तीचे माणसं पाहिल्यावर. पण 2 पुरी झालेले आहेत मला घरी, म्हणजे त्याच्यामुळे संन्यास. अहो तुम्हाला हसत येते. अहो खरंच 2 मुली आहेत मला, मग लग्न झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला, लोकांचा विश्वासच बसत नाही माझ्या शरीराकडे बघून माझं लग्न झालंय का म्हणून. अहो 6 वर्ष झालं प्रपंचाच्या ठेचा खातोय मावशी. 6 वर्षापूर्वी लग्न झालं भाऊ माझं. मी आता एवढा तर 6 वर्षापूर्वी केवढा असेल. मी कशाला 6 वर्षापूर्वी बायको बघायला जावं? बरं, बायकोनी जर असं उचललं तर पण मला खाली सुद्धा टॅक्स आलं नसतं. तरी बायको बघायला गेलो आणि ऐका, हिम्मत केली, मुलगी बघायला गेलो आणि खोटं बोलत नाही माता मावल्याने. नाकाला येऊस्तोवर चहा पिलो तिथं, नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला, पोहे खाल्ले. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर माझ्या तोंडाकडे बघून पुरीचा बापच मला म्हणला, ते आपल्या मुलीला मुलगा बघायला येणार होता, अजून आला नाही का? काय वाटलं तुम्हाला? अहो एका ठसक्यात आहे एवढे पोहे चिवडा बाहेर आला. मी म्हणलं, मीच तुमच्या मुलीला बघायला आलो. ते म्हणजे अजून तुम्हाला मिशीचा पत्ता नाही, अजून दाढीचा पत्ता नाही, पुरी कशी हो? पण नशिबात होतं भागवत बाबा ते होऊन गेलो आणि तारीख काढली लग्नाची. संताशिवाय देवाशिवाय या जगात कोणी कोणाचं नसतो, कुणीच कोणाचं नसतं. तारीख काढली लग्नाची आणि हळद लागली मला घरी. तेव्हापासूनच मी धागेदार आणले. तुला अजून लागायची भाऊ काही आज बरं ऐका, हळद लागली, लग्नाची तारीख काढली बाबा आणि मी कलवरे गोळा केले. मला कलवऱ्या गोळा केल्या. सगळेजण गाडीत बसले आणि मलाच बसायला जागा राहिली आणि मी लग्नाला निघेलो. पण आता कलवरे नाराज झाले नाही पाहिजे तो. मग ड्रायव्हरला हात जोडले नाही, मला बसायला जागा नाही. ते म्हणला काय करू? म्हणलं तू अर्धा पलीकडे बाहेर बस, मी अर्धा बाहेर बसतो इकडून ह्या दरवाजात. ड्रायव्हर अर्धा बाहेर बसला, मी इकडून अर्धा बाहेर बसलो. एखादी गाडी आली असती तर आम्हाला अर्ध घेऊन गेले असते. लग्नाच्या ठिकाणी गेलो आणि काय सांगावं भागवत बाबा तुम्हाला, कलवाऱ्या त्यांचे कोंबडे पाडण्यात दंग झाले. माझ्याकडे कुणी बघाना सुद्धा लग्नाची वेळ होत गेली. कलवारे सुद्धा त्यांचे शेंट मारण्यात दंग झाले. बाबा माझ्याकडे बघाना सुद्धा कुणी, जबाबदार बाबा तुमचं लग्न झालंय? एक झालंय का 2 झाले? अजून एखादं करायचं? माझ्याकडे कुणीच बघाना, मी बिगर मेकअपचा. मला राग आला मावशी. आणि ते भारी भारी पावडरी राहतात त्या लग्नाच्या टायमाला. कोणती पावडर किती अंदाजाने लावायची याचा अंदाज नसतो आपल्याला, हाय का नाही? मला राग आला. मला लग्नाची वेळ होऊन गेली तरी सुद्धा माझा मेकअप करेना कोणी. मी हाताने एक पावडर घेतली, तोंडाला लावली, गिरणीवाल्यावानी तोंड झालं. आरशात बघितलं, मीच मोठ्याने आरडला. मी तर असा नव्हतो घरी येऊन येताना. अहो गिरणीवाल्या पिठावाल्या माणसाने तोंड झालं. मग गेलो, तोंड धुतलं, तसाच जाऊन उभा राहिलो चौरा आणि झालं लग्न इकडून तिकडून. आणि मी पाहत होतो माझ्या सासरवाडीच्या माणसाचे, माझ्या पाहत होतो. माझ्या मेवण्या 3-3 तास नटत होत्या. माझी सासूबाई 4 तास नटत होती. मी सगळ्याची माझ्या पाहत होतो. लग्न झालं, नाकाला येऊस्तोवर जेवले सगळे आणि पोरगी वाटा लावायच्या टायमाला सगळ्याच्या अंगात आलं. माझ्या तोंडाकडे बघून माझी सासू माय, माझ्या तोंडाकडे बघून मी काय राक्षस का? राग आला. एक तर मी बिगर मेकअपचा. घरी पोरीकडे बघायची, पोरीकडे बघितल्या माझ्याकडे बघायचे. माय म्हणलं रावण काय? मी माझ्याकडे बघून एवढा मोठा बाबा आहे ना, राग आला भाऊ मला. पुन्हा माझ्या तोंडाकडे बघून माय म्हणलं काय काय म्हणलं. 3 तास नटत होता सासूबाई. म्हणलं मला पावडर सुद्धा कोणी लावली नाही आणि आता माय माय करता
तेवढ्यात माझी बायको गाडीच्या खाली उतारली. मला वाटलं माय बापाविषयीचं लय प्रेम आहे कानू. अरे म्हणलं कुठं चालली? थांबा बाय म्हणली. मग चार्जर विसरलो. प्रेम हे खरं कुणाचंच कुणाचं नाही. ऐका, शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला प्रपंचातलं कोणी कामा येत नाही. शेवटच्या क्षणाला कामी येतात ते संत आणि भगवंत. म्हणून संतांचा आशीर्वाद कमवायला शिका, संतांची कृपा कमवायला शिका. अहो संतांची कृपा काय करते? रेडा दिसला रेडा, त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला माझ्या ज्ञानोबरायानं भागवत बाबा. रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. रेड्यावरती कृपा केली, रेड्यानं सुद्धा वेद बोलावेत. याच्यापेक्षा मोठे पण काय असावं सांगतात. म्हणून त्या कृपेमुळे माझ्या तुकोबरायानं म्हणावं, तुम्ही संत माय बाप कृपावंत. एवढी कृपा मोठी. काही जण म्हणतील महाराज ते रेडा इलेक्ट्रॉनिक असेल, इलेक्ट्रॉनिक, त्याच्यामुळे तो वेद बोलला असेल. बरं का भाऊ, अजून पुढे जाऊन सांगू तुम्हाला. अहो प्रेत चाललं गावातून, प्रेत. ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरी लिहिण्याची इच्छा झाली. मग या जगाच्या पाठीवर असा शुद्ध व्यक्ती कोण आहे की त्याच्या हातून मी ज्ञानेश्वरी लिहावी, मी सांगावी आणि त्याने ज्ञानेश्वरी लिहावी. सच्चिदानंद बाबाचं प्रेत चाललेलं होतं. अहो त्या प्रेतावरती माझ्या ज्ञानोबरायांची कृपा झाली. त्या प्रेतानं सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून संतांचा आशीर्वाद कमवायला शिका. तुम्ही म्हणताल महाराज अलीकडे संशयखोर माणसं लई मोठी, संशयखोर. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही. बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही, नवऱ्याचा बायको विश्वास नाही. ही दुपारच्या रातच्या 1:30 वाजता नवऱ्याचा मोबाईल चेक करते, ही झोपली का 3 वाजता ह्यो बायकोचा मोबाईल चेक करतो. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही. मामा काय झालं? माझा मित्र रडत होता का भाऊ, कुणाचाच कुणा विश्वास राहिला नाही. असा रडत होता. मी गेलो, म्हणलं बाळ्या कमून रडतो रे? काय महाराज म्हणला, बाहेरले लोक तर माझ्यावर विश्वास ठेविनात म्हणला, पण घरातले माणसं सुद्धा विश्वास ठेविनात. म्हणलं त्याच्यात काय वाईट वाटून देतो, विश्वास नसते ठेवीत. म्हणलं झालं काय सांगू महाराज, बाहेरल्या लोकांचं ठीक आहे विश्वास ठेवत नाही, पण घरातल्या माणसाने तरी विश्वास ठेवावा ना माझ्या. म्हणलं झालं काय ते सांग ना. काय नाही म्हणला, 1 डझन केळी आणायला गेलो बाजारात म्हणला, आणि 1 डझन केळी घरी आणल्या. घरच्यांनी त्या सुद्धा मोजून बघितल्या म्हणला. इतका अविश्वास आहे माझ्यावर. 1 डझन केळी सुद्धा मोजून बघितल्या म्हणला. ऐका, लोकांचा विश्वास राहिला नाही. काही म्हणतील त्या प्रेताने डोळे झाकले असतील बघते म्हणून उठून बसला असं. ऐका, पुढे जाऊन सांगतो. ज्ञानोबराय बसले ज्ञानेश्वरी सांगायसाठी. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी बसले. ज्या खांबाला माझे ज्ञानोबराय पाठ देऊन बसले ना, त्या खांबाला स्पर्श झाला. त्या खांबावरती सुद्धा कृपा झाली. त्या खांबाचं सुद्धा मंदिर उभं राहिलं. याच्यापेक्षा मोठी कृपा काय असेल? संतांची कृपा अजून मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. तुम्ही म्हणताल झालं असेल त्या खांबाचं मंदिर, अजून आम्हाला अशी विशेष अशी संतांची कृपा सांगा, आम्हाला ती मान्य झाली पाहिजे. ऐका, चांगदेवानं वाघावरती बसून यावं, हातात साप घेऊन यावं माऊलींच्या भेटीसाठी. माझे ज्ञानोबराय भिंतीवरती बसलेले. अहो त्या भिंतीला स्पर्श झाला, त्या भिंतीवरती कृपा केली आणि भिंत सुद्धा चालायला लागली. कशाचीच कमी आहे, पण ते सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगत होते. चालविली जड भिंती कशासाठी? हरली चांगयांची भ्रांती. चांगदेवाचं गर्व हरण करण्यासाठी त्या भिंतीला चालवलं, भिंतीवरती कृपा केली. मला सांगा, निर्जीव वस्तू जर झालेली कृपा संताची त्या निर्जीव वस्तूला सुद्धा मुक्ती देत असतील, तर आपल्यासारख्यावर झालेली संताची कृपा आपल्याला हे जग डोक्यावर घेता घेऊ शकत नाही. पण आपण त्यांची कृपा कमवत नाही महाराज. हा, देवाच्या दारात देणगी द्यायची म्हणलं तर अशा हात आखडत आहेत, आणि जितके हात आखडताना तुम्ही इथं तेवढं कमी पडतंय महाराज, कमी पडताय.
आणि माझ्या भगवान बाबाचं जीवन सांगू का तुम्हाला? ऐश्वर्य संपन्न जीवन म्हणजे भगवान बाबाचं जीवन. कसं महाराज ऐका, काही काही माणसं काय म्हणतात, अहो तो माणूस लय मोठा आहे, लय ऐश्वर्यवान माणूस येतो, म्हणजे ऐश्वर्यात त्याचं जीवन आहे. आपण ऐश्वर्याच्या पलीकडचं जीवन हे भगवान बाबाचं जीवन. अहो पैसा काय, धन काय, संपत्ती काय, लक्ष्मी सुद्धा भगवान गडावरती बाबांच्या दारामध्ये असे झाडून घेत असेल महाराज, झाडून. म्हणून भगवान बाबाचं जीवन ऐश्वर्य संपन्न आहे. भगवान बाबांनी सुद्धा कृपा केली, जशी ज्ञानोबारायांनी कृपा केली तशी भगवान बाबांनी सुद्धा अनेक दुष्ट लोकांवरती कृपा केली, अनेक दुष्ट लोकांवरती. महाराज ऐका ना, संतांची आणि मायबापाची तुलना मी पुन्हा तिथं आणून ठेवतो. मला सांगा, एखाद्या मुलानं मायबापावरती केलेले वार आणि मायबापाला बोललेला वाईट शब्द मायबाप त्याच्या चुका पोटात घेतात का नाही? घेतात का नाही? अहो कितीही लेकरांना चुका करू द्या, मायबाप म्हणतात हे आमच्या पोटचं लेकरू आहे. मायबाप फक्त तुमच्या चुका पोटात घेतात का नाही का? अहो तुम्ही कितीही पाप केलं, तुमचं पाप सुद्धा संत पोटात घेतात. म्हणून मायबापाची तुलना केली संताची. आलं लक्षात? शब्द येतात ना लक्षात? मग ऐका ना, पाप केल्याच्या नंतर जर 84,000 लक्ष्मीचं दुःख भोगावं लागत असेल आणि संतांनी केलेली कृपा जर त्या दुःखातून तुम्हाला मुक्त करत असेल, मला सांगा संतांमध्ये आणि मायबापामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? मी अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. संतांचे उपकार कधी विसरायचे नाहीत. विठाला विठाला कधी जर तुम्हाला वाटलं ना आम्हाला भगवान बाबांना भेटावं, भगवान बाबाने आमच्यावरती कृपा करावी, त्यांच्या समोर जाऊन हिंदी गाणे म्हणू नका. हिंदी गाणे भगवान बाबाच्या समोर जा, हात जोडा, डोळ्यात पाणी आणा, अश्रू आणा, भगवान बाबांची मूर्ती हृदयामध्ये साठवा आणि भगवान बाबाला म्हणा, भेटी लागी जीवा लागली सियास. बाबा पाये रात्र दिवस वाट तुझी. भगवान बाबासाठी म्हणा, बाबा पाये रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सियास. भगवान बाबा तुमच्या समोर उभे राहतील आणि आईने जसं तुमच्या डोक्यावरून हात फिरावा तसा डोक्यावरून हात फिरवतील, पण बाबांना सुद्धा बोलून घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे. विठाला विठाला तरुणपणा तो कोंबड्याच्या मुंडकीत पिरगाळू 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 महाराज अख्खं आयुष्य जातं, पण म्हातारपणा तरी परमार्थ करावा ना. हा काय खावं आणि काय प्यावं हे सुद्धा लोकांना इथून सांगावं लागतंय. याच्यापेक्षा वाईट दिवस काय यावेत माणसाला. अहो एक माणूस इतका दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा, त्याला काही सुधरतच नव्हतं, इतका दारू प्यायचा. त्यांनी 2 मित्र गोळा केले आणि 3 जण फुल दारू पेले, फुल दारू. यांना जायचं होतं घरी, यांना कुणीच घरी नेऊन सोडीना पेलेले असल्यामुळं. शेवटी एका रिक्षावाल्याला हात केला, रिक्षावाल्याने रिक्षा थांबवला आणि बसा म्हणला घरी सोडतो. रिक्षावाल्याने एकच केला, असा फुल रेस वाढला आणि रिक्षा जाग्यावर आणि 3ही बेवडे खाली उतारले. पहिल्या का दारू जो प्यायलेला होता ना त्याने खणकून रिक्षावाल्याच्या कानाखाली आणली. रिक्षावाल्याला वाटलं याला कळालं काय का आपण केलेला पराक्रम. रिक्षावाला म्हणला का हल्लं, नालायक म्हणला याच्यानंतर एवढा रिक्षा पळू नकोस म्हणला, दमानी याचा. दुसऱ्याने खाली उतारला. दुसऱ्याने विचारलं किती पैसे झाले, ते म्हणला 50 झाले. हा बघ 200 रुपये धर म्हणला, पण याच्यानंतर इतकं फास्ट आणायचं नाही मला घरी. दारू प्यायलेले माणसं
आणि तिघजण घरी गेले. आणि आता इकडे शेळ्या नाहीत आपल्या भागात आहेत खाली मैदानचा जीव लय असतो त्या शेळ्यात. त्या शेळीला एक बोकुड झालेलं होतं बोकुड. आणि नवरा त्या बायकोला ते बोकुड पार्टीसाठी मागत होता. गंगे मला ते बोकुड दी म्हणायचा पार्टी. अहो काय सांगा माता मावल्याने. ती म्हणजे माझ्या बापाने शेळी दिलेली बोकुड भेटत नसतो. तो एक दिवस रातच दारू पिऊन आला. काळ काहीतरी पाठीव टाकलं घेऊन गेला. रातभर पार्टी केली रातभर. आणि सकाळी दारू उतरल्या घरी आला तर ते बोकुड असं वाट्यावर जे अरे घालीत होतं त्या. ते घाबरून सुटलं ना. रातभर पार्टी केली ना. घाबरला. ए गंगे इकडे म्हणला. मी म्हणली काय हे बोकुड इथं कस काय. बोकुड इथं कस काय. ती म्हणली ते राम द्या बाजूला. म्हणली नाही 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 म्हणला हे बोकुड इथं कस काय ते सांग. ती म्हणली तुमचं बाजूला राहू द्या. रात्री मी खिडकीतून बघत होते. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्री तुम्ही 1 वाजता आलात आणि 1 वाजता आपलं काळं कुत्र पाठीव टाकून पुढे घेऊन गेला. रातभर कुत्रच खाल्लं येईल दारूच्या नादात कुत्र. ऐका असं जीवन जगल्याच्या नंतर संताची कृपा होईल नाही होणार. हो सकाळ संध्याकाळ देवाऱ्याच्या पुढे बसल्याच्या नंतर करा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जप करायचा. जप केल्याने काय होईल फळ मिळेल ना चांगलं. पण ती वृत्ती आपल्यामध्ये होत नाही. आणि माझ्या भाऊ बाबानं जो पंथ मार्ग दाखवून दिला तो भक्ती मार्ग दाखवून दिलेला आहे. तो आपल्याला जपायचा आहे. विठाला संताची काय कृपा आहे. काय कृपा आहे संताची. ऐका ज्ञानोबरायला विसोबा खेचर त्रास द्यायला आला. मामा त्रास माया माता माऊलीनं ऐकताय त्रास द्यायला आला. त्या विसोबा खेचराचा सुद्धा ज्ञानोबरायनं तिरस्कार केला नाही. त्याच्या चुका पोटात घेतल्या म्हणून माय बापाशी तुलना केली. म्हणून असं कृपावंत जीवन जगायला पाहिजे. तुकोबारायला मंबाजी बुवानं काठीनं मारावं. त्याच मंबाजी बुवाचे जाऊन पाय चुकले म्हणून तुकोबारायला जग डोक्यावर घेतय. माझ्या नाथ बाबाच्या अंगावर 1000 वेळेस यवन अंगावर येऊन ठुमकला तरी सुद्धा त्या यवनाचा त्यांनी तिरस्कार केला नाही. त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. हे मोठे पण संताच आहे आणि परमार्थाचं फळ आहे. ऐका ज्या दिवशी तुम्हाला वायऱ्याला सुद्धा आपलं म्हणता येईल त्या दिवशी समजून जा तुमचा परमार्थ हा देवाला प्राप्त झाला. वायऱ्याला आपलं म्हणता आलं पाहिजे. मग सगळ्या संतांनी आपल्या विरोधकावरती सुद्धा कृपा केली. या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी यांच्या चुका यांचं पाप पोटात घेतलं म्हणून तुकोबारायनं त्यांना माय बापाची उपमा दिली. आणि ऐका ना अहो किती कृपावंत आहेत संत. किती कृपावंत. तुकोबारायनं म्हणावं ऐका मी पतित आहे. त्या कृपावंत संतांचं काय वर्णन करावं. अभंगाचं वर्णन तुम्ही संत इतके कृपावंत संत आहेत. अनेक लोकांना विचारा हो तुम्ही गावाकडे असताना एवढे गरीब होता
तुम्हाला खऱ्या अर्थानं खर्चायला रुपया नसायचा. तुम्ही मुंबईला आल्याच्या नंतर एवढे मोठे झालात, कोणाची कृपा? एकच नाव तोंडातून बाहेर निघतंय की भगवान बाबाची आणि वामन भाऊंची कृपा. त्यांच्या कृपेचे हे म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या कृपेचे हे पोचणे आहे का? त्यांच्या कृपेचं हे फळ आहे. मी सांगेल तुम्हाला, वामन भाऊ भगवान बाबांनी सुद्धा कोणावरती कृपा केली. मी सांगू, वामन भाऊ, भगवान बाबा आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे 3 धान्या वाघ जर झाले नसते ना, आज या समाजाला कोणी बसायला जागा सुद्धा दिली नसते. मी सांगेल तुम्हाला, परमार्थिक क्षेत्रातले संत वामन भाऊ भगवान बाबा आणि राजकीय क्षेत्रातले संत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मी सांगेल तुम्हाला, संत का म्हणायचं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू धर्माचा प्राण म्हणायला हरकत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर स्वर्गीय प्रमोदजी महाजन, त्याच्यानंतर विलासराव देशमुख, आर.आर. आबा आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे राजकारणातले 5 पांडव होते महाराज. महाराष्ट्रातले या राजकारणातले 5 पांडव गेले आणि ऐका, महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार झालं महाराज, गटार झालं. मी भेट नाही कोणाला, खरं बोलायचं आहे, खरं बोलायचं आहे. आमच्या परिसरामध्ये भाऊ बाबांची, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची अशा थोड्या थोड्या बाव्या माझी आई मला शिकवायची आणि शिकवते आलं. माझ्या आईनं ते 2 वयात सांगितलेलं सांगतो तुम्हाला. मुंडे साहेबाचं जीवन आहे का? शेतकऱ्याच्या जीवनासाठी मुंडे साहेबांच्या बाव्या आईनं सांगितलं, संघर्ष करोनी जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. ऐका, दिल्लीच्या त्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वापणार नाही भक्त भगवान बाबाचा. आणि आता ज्या वेळेस भगवान बाबा यांनी देह ठेवला ना, ऐका, खऱ्या अर्थानं भगवान बाबासाठी सुद्धा लोकांना देह ठेवले गेले. ही संतांची ताकद. विठाला विठाला ऐका, म्हणून मी सांगेल तुम्हाला, भगवान बाबाची सुद्धा काय कृपा झाली. कुणाकुणावरती भगवान बाबांना कृपा केली. ऐका, आमच्या परिसरामध्ये काकड हिरा नावाचं गाव आहे. काकड हिरा माहिती असेल सगळं. बाबा, भगवान बाबा किती श्रेष्ठ होते. भगवान बाबा मध्ये काय सामर्थ्य होतं. मातंग समाजाची बाई होती. संत शूरवीर हे कोणत्या एका जातीपुरते मर्यादित नसतात. मातंग समाजाची बाई, तिचं नाव चंपाबाई नाव होतं. काय नाव होतं? चंपाबाई, नाही तर म्हणताना उद्या शांताबाई. चंपाबाई नावाची बाई, 85 वर्ष वय झालं बाबा तिचं, 85 वर्ष. भगवान बाबाचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला. 1 महिना तिच्या पोटामध्ये पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, काहीच नव्हतं. जीव सोडत नव्हती. गावातल्या शहाण्या माणसानं विचार केला की चंपाबाईला भगवान बाबांची सेवा करण्याचा खूप छंद होता. ऐका, आपण भगवान बाबाला कळू. भगवान बाबाला सांगितलं, बाबा चंपाबाई प्राणच सोडेना, 1 महिना झालं पोटात अन्न पाणी नाही. भगवान बाबांनी गंगा नावाची त्यांची घोडी घेतली. गंगा नाव असायचं भगवान बाबाच्या घोडीचं. भगवान बाबा काकड हिरा या गावात आले आणि त्या चंपाबाईच्या उशाला जाऊन बसले. मातंग समाजाची बाई. आईनी जसं लेकराचं डोकं मांडीवर घ्यावं, भागवत बाबा, आईनी जसा लेकराच्या डोक्यावर हात फिरावा, तसं माझ्या भगवान बाबांनी चंपाबाईचं डोकं उचललं, स्वतःच्या मांडीवर घेतलं. संताचं किती जीवन कृपाळू आहे. भगवान बाबांनी त्या चंपाबाईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एकच आवाज दिला भगवान बाबांनी, चंपाबाई मी आलोय भगवान बाबा. ऐका, मातंग समाजाची बाई. डोळे उघडले, ओ डोळे उघडले.
भगवान बाबाचं ते तेजस्वी स्वरूप पाहिलं, दर्शन घेतलं, भगवान बाबाचा हात जोडले, डोळ्यातून आसू आले, तरी सुद्धा भगवान बाबाकडे हसली आणि त्याच क्षणाला तिनं प्राण सोडून दिले. ही ताकद आणि हे सामर्थ्य माझ्या भगवान बाबाचं. जोपर्यंत भगवान बाबाचं दर्शन झालं नाही तोपर्यंत काळाची सुद्धा ताकद झाली नाही चंपाबाईचा देह वरती घेऊन जाण्याचे. हे सामर्थ्य माझ्या भगवान बाबाचं. काय चमत्कार आहे भगवान बाबाचे. अहो, भगवान बाबाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर वाड्यामध्ये आपोआप 100 दिवे लागले. आपोआप. हा चमत्कार भगवान बाबांचा. सांगू 100 दिवे का लागले. अहो, त्या 100 दिव्याच्या प्रकाशानं जसा तो वाडा उजळला होता ना, तसाच भगवान बाबाच्या दर्शनानं आणि ज्ञानानं सुद्धा हे जग उजाळायचं असेल, हा वाम मार्गाला गेलेला लोक समाज खऱ्या अर्थानं भक्ती मार्गाला यायचा असेल, म्हणून भगवान बाबांच्या जन्माच्या वेळी 100 दिव्याचा प्रकाश पडला. पुढे चालून भगवान बाबाचे चमत्कार सांगेल मी. काय भगवान बाबाचं जीवन, काय भगवान बाबाचे चमत्कार. अरे ऐका रे, नास्तिक लोक आले, भगवान बाबाला त्रास देऊ लागले. अहो, कशाचे तुम्ही संत, एवढं खराब चारित्र्य तुमचं, आणि तुम्ही स्वतःला संत म्हणून घेता. भगवान बाबा रात्रंदिवस रडायचे, रात्रंदिवस कोपऱ्यात बसून रडायचे भगवान बाबा. अरे माझं असं चुकलंय तरी काय, एवढ्या समाजानं मला त्रास द्यावा, काय चुकलंय माझं. एक दिवस तर समाजानं अति थट्टा केली. भगवान बाबाच्या गादीच्या खाली महिलेच्या चोळ्या आणि बांगड्या नेऊन ठेवल्या. माहिती आहे तुम्हाला, तरी मला सांगायचंय. दुसऱ्या दिवशी समाजानं यावं, ऐका, तुमचे डोळे भरून येतील. अहो, कसले भगवान बाबा तुम्ही, कशाचे संत तुम्ही. तुमच्या उशाला जर महिलेच्या चोळ्या बांगड्या असतील तर तुमच्यासारखे निकृष्ट माणसं तुम्ही आहात. अहो, प्राण द्या, सोडा आमचा नारायणगड. एवढा त्रास द्यावा भगवान बाबांना विचार केला. ज्या इंद्रियामुळे मला त्रास होतोय ते इंद्रियच मला आज ठेवायचं नाही. एवढा त्याग कोणाच्या आयुष्यात असेल भागवत बाबा. भगवान बाबा आमच्या गावाकडे एक पखाडडोह नावाचा डोह आहे, ओढा, त्या ठिकाणी गेले. 2 गारगुटी हातात घेतल्या. हो, 2 गारगुटी. स्वतःच्या जीवाच्या पेक्षा जास्त भगवान बाबाचं प्रेम हे ज्ञानेश्वरीवर होतं. स्वतःच्या देहापेक्षा जास्त भगवान बाबाचं प्रेम हे ज्ञानोबरायावरती होतं. ऐका, ज्यांना ज्ञानेश्वरी कळाली ते भगवान बाबा झाले बरं का. म्हणून ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे. आणि अजून सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरी भगवान बाबांना कंठाशी धरली आणि माझ्या भगवान बाबांना टाहो फोडला. माऊली 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 म्हणून टाहो फोडला. का? स्वतःचं इंद्रिय तोडल्याच्या नंतर माणूस जिवंत राहील कसं. अहो, माझ्या बाबानं माऊली 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 म्हणून टाहो फोडला. कंठाशी लावलेली ज्ञानेश्वरी एका झाडावरती ठेवली. 2 गारगुटी हातामध्ये घेतल्या आणि ऐका, डॉक्टर फक्त इंजेक्शन आपल्याला देणार आहे हे माहित असतो. माणूस सगळ्या देवाचे नाव घेतोय. या समाजाच्या त्रासामुळं माझ्या भगवान बाबानं गारगुटीनं स्वतःचं इंद्रिय तोडलं. स्वतःचं इंद्रिय. ऐका, इंद्रिय खाली पडलं. बाबा चक्कर येऊन खाली पडले. पण ऐका ना, त्यांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या पवित्र्याचा दाखला देण्यासाठी ज्या जागेवर भगवान बाबाचं रक्त सांडलं त्या जागेवर तुळशीला उगावं लागलं. हे सामर्थ्य माझ्या भगवान बाबाचं. जगाच्या पाठीवरील सामर्थ्य. म्हणून मी सांगेल तुम्हाला, भगवान बाबाच्या रक्तातून सुद्धा तुळशी उगल्या. एवढं पवित्र शरीर माझ्या भगवान बाबाचं होतं. म्हणून तर लिहिलं गेलं, तुळशी उगवला रक्त सांडी धावून आले दिले आरती भगवान बाबा चिदानंदा वैराग्य मूर्तिमंत दिसे
शांतीची शोभा दिसे शांतीची शोभा हे सामर्थ्य माझ्या भगवान बाबांमध्ये होते. अहो ऐका ना महाराज, भगवान बाबाचे चमत्कार आम्हाला कळाले, पण आम्हाला जाता जाता वामन भाऊचे चमत्कार सांगा. राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये माझ्या भाऊंचे चमत्कार सांगतो, भाऊंचं सामर्थ्य सांगतो आणि माझ्या सेवेला संपवतो. 10 मिनिटात काय वामन भाऊंचं सामर्थ्य ऐका. तुम्हाला कळाले पाहिजे वामन भाऊ कोण होते, भगवान बाबा कोण होते. आणि भागवत बाबा सांगू, या 20व्या शतकामध्ये ज्याला वामन भाऊ कळाले, ज्याला भगवान बाबा कळाले, त्याला दुसरा देव कळून घेण्याची गरज नाही. भाऊ बाबा जरी तुम्हाला कळाले तरी जग तुम्हाला डोक्यावर घेतय. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही असं कसं काय सांगू शकता की भाऊ बाबा कळाल्याच्या नंतर जग आम्हाला डोक्यावर घेईल, जग आमच्या पाया पडेल. अरे आम्हाला विचारा, आम्हाला वामन भाऊ भगवान बाबा कळाले, आम्ही आमचं जीवन त्यांच्या चरणावर समर्पण केलं, म्हणून असे तुमच्यासारखे प्रेमळ लोक आम्हाला आमंत्रण देतात, आम्हाला कीर्तन सेवा देतात. नाहीतर कोण गणेश महाराज खेडकर, कुठं माझा जन्म झाला कोणाला माहिती होतं? अहो वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला माझ्या माता मावल्यांनो. 39 दिवसाचे वामन भाऊ महाराज. भाऊचं सामर्थ्य काय होतं? 39 दिवसाचे वामन भाऊ महाराज झाले आणि राहीबाई मातेला, वामन भाऊंच्या आईचं नाव राहीबाई माता आणि वडिलांचं नाव तोलाजी पाटील. राहीबाई मातेला बाळंतपणाचा आजार जडला. माता मावल्यांनो, असं तेजस्वी स्वरूप माझ्या भगवान वामन भाऊंचं ऐका. 39 दिवसाचे वामन भाऊ महाराज आणि 39व्या दिवशी वामन भाऊ महाराजांच्या आईनं देह ठेवला बाळंतपणाच्या आजाराने. 39व्या दिवशी माझे वामन भाऊ महाराज अनाथ झाले. माय सोडून गेली माझ्या वामन भाऊंची. पण 39व्या दिवशी वामन भाऊंच्या जीवनातला चमत्कार पहा. दुसऱ्या दिवशी भूक लागली, आई आई म्हणून रडत होते. वामन भाऊनं चमत्कार काय केला? 75 वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि 75 वर्षाच्या आजीला वामन भाऊ महाराज दूध पेले. हे वामन भाऊंचं सामर्थ्य. हे भाऊंचं सामर्थ्य महाराज. त्या गावातला आहे मी. भाऊंच्या जीवन चरित्राचा शब्द ना शब्द वाचलाय. मला विचारून घ्या. हळूहळू वामन भाऊ महाराज मोठे झाले. वामन भाऊ महाराज शाळेत जाऊ लागले. मुस्लिम धर्माचे शिक्षक होते वामन भाऊ महाराजाला. अनाथ जीवन झालं आणि अनाथ जीवन झाल्याच्या नंतर काय जीवन असतं ऐका ना. आई वाचुनी पोरवे नाते तुटले आईचा मावळला धार, आईचा मावळला आईचा आधार मावळला गेला. आणि ऐका बरं का, भाऊ अनाथ झाले. भाऊ शाळेत जाऊ लागले. मुस्लिम धर्माचे शिक्षक एका मुलाला उठायचे, म्हणायचे बाळू तू उठून उभा राहा, उठ बाळू, तुला कोण व्हायचंय रे मोठ्यापणी? बाळू म्हणायचा गुरुजी मला मोठ्यापणी डॉक्टर व्हायचंय. दुसऱ्या मुलाला उठायचे, गंडू बाळा तुला कोण व्हायचंय मोठ्यापणी? तो सुद्धा उठायचा, गुरुजी मला मोठ्यापणी वकील व्हायचंय. वामन भाऊ महाराजाला उठवलं. मुस्लिम धर्माचे शिक्षक, वामना बाळा तू मोठा हो, तुला कोण व्हायचंय मोठ्यापणी? माझे वामन भाऊ महाराज असं छोटं छोटं गुजीरवाना रूप शाळेत जायचे. वामन भाऊ महाराज म्हणायचे गुरुजी खरं सांगू मला मोठ्यापणी कोण व्हायचंय? ऐका गुरुजी, मला वारकरी संप्रदायाची भगवी पताका अशी गुरुजी खांद्यावर घ्यायची, मला आळंदी पंढरीची वारी करायची आणि गुरुजी हा वाम मार्गाला चाललेला समाज मला भक्ती मार्गाला लावायचा आहे. ते वामन भाऊचे मुखातून वाक्य निघायचे. अहो वयाच्या 5व्या वर्षी हे मुखातून उद्गार ऐकले. मुस्लिम धर्माच्या शिक्षकानं गुडघ्यावर टेकलं, अल्लाला हात जोडले, हे अल्लाह कोटी पुत्र यावा तासा पुत्र यावा. हे वामन भाऊंचे चमत्कार, वामन भाऊंचे चमत्कार. आणि कोणावरती कृपा केली वामन भाऊ? कृपा सांगायची मला. राहिलेले 3 चरण पुढल्या वर्षी कृपा सांगू भाऊ. आमच्या गावाकडे चिंचपुरी इथे नावाचं गाव, बऱ्याच लोकांना माहिती असेल. कठाळ्या होता बाबा, कठाळ्या. त्या कठाळ्या एवढा वाईट होता भागवत बाबा,
अनेक लोकांचे बैल मारले आणि अनेक लोक सुद्धा जीव मारले होते त्या कठाळ्याला. शेवटी लोक घाबरून गेले. म्हणले आपण वामन भाऊला कळू. भाऊकडे गेले. भाऊ आम्हाला तो कठाळ्याला त्रास देतोय. भाऊ म्हणले किती पायाचा आहे तो कठाळ्या. भाऊचा स्वभाव लई कडक होता. बंदुकीतून गोळी सुटल्याच्या नंतर जशी कोणा गोळी मागे येत नव्हती तसा वामन भाऊ महाराजांच्या तोंडातून सुटलेला शब्द मागे येत नव्हता. तो शब्द खराच व्हायचा. ते म्हणले कठाळ्या किती पायाचा आहे. हे म्हणले 4 पायाचा असतो. तुमच्या गळ्यात माळी आहे का. हे म्हणले नाही. मग तुम्ही 2 पायाचे कठाळेचे म्हणले. त्या कठाळ्याला काय नाव ठेवता. वामन भाऊला घेऊन आले चिंचपूर गावामध्ये. भाऊंची कृपा. तुम्ही संत माय बाप कृपा. काय कृपा भाऊंची. त्या कठाळ्याच्या समोर वामन भाऊ महाराज उभे राहिले आणि लोक आपल्या घरातून असे बघायचे कवाडाच्या आडून. कठाळ्या काय करतोय भाऊ. भाऊ 2च शब्द बोलले त्या कठाळ्याला. आतापर्यंत लई जणांच्या हत्या केल्या. म्हणले आतापर्यंत लई जनावर मारलेल्या कठाळ्या तू म्हटले. पण जा दे अनिशा तुझी माझी भेट झाली ना. हे तुझा उद्धार करून संत दर्शने हाला पद्मनाभ जोडेवा. अरे झाली ना तुझी माझी भेट. हे चल तुझा स्वतःचा उद्धार करून चल गडावरती. चिंचपूर इजदे गावाचं आणि गहिनीनाथ गडाचं 40 किलोमीटरचं अंतर आहे. वामन भाऊ महाराज टांग्यामध्ये बसले. टांगा पुढे निघाला आणि तो कठाळ्या कसलंही दोरखांड गाड्याला न लावणारा कठाळ्या भाऊंच्या माग 40 किलोमीटर गहिनीनाथ गडावरती पायी चालत गेला. आणि गहिनीनाथ गडावरती जाऊन त्यानं प्राण सोडले. ही वामन भाऊंची कृपा. 4 पायाचा कठाळा 40 किलोमीटर पायी गेला टांग्या माग. वामन भाऊ महाराज फक्त म्हणले चल उद्धार करून. अजून सांगू तुम्हाला अनेक चमत्कार आहेत. वामन भाऊची दिंडी येते कुठून. गहिनीनाथ गड ते पंढरपूर. आमच्या गावाकडे एक येवलवाडी नावाची वाडी आहे पाटोदा तालुक्यामध्ये. त्या वाडीमध्ये भाऊंची दिंडी जायची पहिली. आणि भाऊने वारकऱ्याला मिरच्या मागितल्या. मिरच्या त्या म्हणजे आपल्या वारकऱ्याला मिरच्या कमी पडल्या. लोक म्हणजे हा तुमच्यासारखे रोजच साधू बाबा येते ना. आम्ही का रोजच मिरच्या देत बसायच्या का. आमच्या लेकरा बाळायला काय करायचं. खरं सांगू मावशी. वामन भाऊ महाराज म्हणले तुम्हाला एकदाच मिरच्या मागितल्या. ते म्हणले नसतो देत. बघा बरं का पुन्हा मिरच्या खायला भेटायच्या नाही. एवढाच शब्द बोलले भाऊ. आतापर्यंत त्या येवलवाडी गावचा इतिहास आहे. डोक्या इतकं मिरचीचं झाड होतंय. फुलं येते आणि झाड जळून जाते. अजून त्या गावात मिरची पिकली नाही. हे वामन भाऊची चमत्कार आहे. मिरची अजून सुद्धा पिकली नाही. अनेक संशोधक सुद्धा तिथं जाऊन आले. ते म्हणले संतांच्या चमत्कारापुढे शास्त्रज्ञ सुद्धा आम्ही फिके पडलेलो आहेत. म्हणले काय संतांच्या शब्दापुढे जावा. मग आता काय होतंय माहितीये भाऊ. तिथून दिंडी सोहळा चालला की त्या गावातले शेतकरी काय करते 10-5 वारकऱ्या ओढतात. तुम्ही आमच्या वावरातून चला. इकडले 10-5 शेतकरी काय करते तुम्ही आमच्या वावरातून चला. ऐका हे संतांचे चमत्कार. आणि अजून त्या गावाला तिखट नाही खायला पाठवलेले मिरच्या घेऊन जायला जावं लागतात. शांताबाई रखमाबाईकडे जाते. मला उचत तिखट दे नागे. रखमाबाई शांताबाईकडे देते. मग काचं उष्ण घेतलेलं तिखट दे नागे. आणि अगोदरच जर नेत राहिले असते. अनेक चमत्कार माझ्या भाऊंचे. पुढे जामखेड तालुक्यात गेले. 500 बैलाचा व्यापारी होता. 500 बैलाचा. भाऊंच्या टांग्याचा बैल म्हातारा होता. त्या व्यापाऱ्याला एक बैल मागितला. व्यापाऱ्यानं बैल दिला नाही. अर्वाच्या शब्दात वामन भाऊंना बोलला. भाऊ म्हणले तुला एकच बैल मागितला. एकच बैल राहील म्हणले तुझ्या दावणीला. अनेक वर्ष होऊन गेलं या गोष्टीला. त्या व्यापाऱ्याच्या दावणीला बाबा दुसरा बैल बांधला. 4थ्या नाही तर 5व्या दिवशी बैल मरतोय. हे वामन भाऊंचे चमत्कार आहे. आणि आज तोच व्यापारी वामन भाऊच्या 40,000 दिंडीतल्या लोकांना जेवण खाऊ घालतोय. लक्षात ठेवा ते संतांचे चमत्कार आहेत. म्हणून संतांच्या दरबारात आले ना सदा हाताने मदत करायची. अहो वामन भाऊ भगवान बाबाच्या कृपेनं एवढं मोठं जीवन मिळालंय. या जीवनाचा अर्थ समजलाय. महाराज यांचे खऱ्या अर्थानं अवतार तरी कशासाठी. ऐका तुमच्या आमच्या उद्धारासाठी. विठाला कशासाठी उद्धार. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जड जीवा. बरं आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी भाऊ बाबांचे अवतार आहेत. अजून कशासाठी. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सुख वाढवण्यासाठी
भक्ती भाव धर्म हे वाढवण्यासाठी त्या संतांचे उपकार आहेत. म्हणून ऐका, त्या संतांचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. हात वरती करा. मी चहा घेऊन निकटावर असे ऐका, भगवान बाबाचा हात स्टँड अप, नाही तर तुम्हाला जेवायला दिलं जाणार नाही. एक टाळी वाजली पाहिजे. हा अहो थांबा ना, मला म्हणू द्या ना. भगवान बाबाचा दरबार छान मला आलंय ध्यान, मुखान बोला जय भगवान, मुखान बोला जय भगवान, बोला जय भगवान, मला आलंय एकदा महिला मंडळींनी भाऊबाबांचं भजन करायचं आणि एकदा पुरुष मंडळींनी करायचं. ज्याचा आवाज मोठ्याने निघाल, ज्याची टाळी जास्त वाजव, समजून जायचं त्याचंच भाऊबाबावरती जास्त प्रेम आहे. नाही तर महिला मंडळी आता तोंडात बुडबुड 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 बुडबुड, तुमची टाळी तुम्हालाच ऐकू जात नाही, देवाला का ऐकू जायची. ऐका, अगोदर महिला मंडळीचा नंबर का, त्यांचा नंबर का सांगू का? आपले लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणून पहिला नंबर तुमचा. ऐका नाही. हा, भगवान बाबा जे भगवान बाबा बाबा भाऊ जे जे भगवान बाबा, भगवान बाबा जे भगवान बाबा, सिंह बाबा जे जे भगवान बाबा, भगवान बाबा जे भगवान बाबा, वामन भाऊ जे जे भगवान बाबा. काय गोड भजन गड्या. असं वाटतं तुम्हाला आळंदीला घेऊन जावं आमच्या घरी, पण इतक्याला तसं सांभाळा. आता तुम्ही दिवे लावले, आता आपण दिवे लावले, आहे का नाही? हा, आपली पार्टी कमी पडली नाही पाहिजे. हात वरती करा. भगवान बाबा जे भगवान बाबा, भाऊ जे जे भगवान बाबा, भगवान बाबा जे भगवान बाबा, भाऊ जे जे भगवान बाबा,
बसा. आम्ही तुम्हाला घेऊन आम्हीच भारी भरलो. पुढच्या वर्षी चांगली तयारी करायची. आमच्यापेक्षा मोठा आवाज निघला पाहिजे. आलं लक्षात? विठोबा रखुमाई कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. आपली सेवा संपली. ऐका टाइम झाला ना. हा पुन्हा एकदा संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, ठाणेकर आणि संत वामन भाऊ महाराज सेवा मंडळ, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे बाबासाहेब भाऊ असतील आणि सेवा मंडळाचे सगळे सदस्य असतील, सर्वांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. एक 2 मिनिटं फक्त बारीक लक्ष द्या माझ्याकडे. 2 मिनिटं. भाऊ आज माझी परिस्थिती येण्यासारखी नव्हती. तुम्ही स्टेटसला पहा, भाऊ दाखवतील तुम्हाला. त्याचं कारण सांगू का मला? ऐका, तुम्ही किती जरी मोठे झाले, ऐका ना, तुमची आई आणि तुमचा बाप जर तुमचं कर्तृत्व पाहायला नसेल ना, तुम्ही शून्य आहेत, शून्य. आणि ती परिस्थिती मी भोगतोय सध्या. ऐका, गेली 1 महिना झालं माझ्या आयुष्यातला पांडुरंग, की ज्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर मला देवाचं सुद्धा दर्शन घेण्याची इच्छा होत नव्हती, असे माझे वडील, की ज्यांनी 30 वर्षामध्ये 13 कोटीपेक्षा जास्त रामकृष्ण हरी जप केला, असे वडील गेली 1 महिन्यापासून मला पोरक करून गेलेले आहेत. आणि मी सांगेन तुम्हाला भाऊ, माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य वामन भाऊच्या भगवान बाबाच्या चरणावर 85 वर्ष आयुष्याचं जीवन समर्पण केलं. 13 कोटीपेक्षा अधिक रामकृष्ण हरी जप केला. माऊलींच्या सोहळ्यामध्ये फक्त पोट दुखण्याचं निमित्त झालं. 20 दिवसामध्ये त्यांना मी 12 लाख रुपये घातले, जवळ असणारे. मोकळा झाला. ऐका बघता, मला एकच वाटत होतं, मला आयुष्यात काही मिळालं नाही तरी पण बापाची सावली असते. पण ऐका, की बापाची सावली सुद्धा दूर झालेली आहे. पण भाऊ बाबा हे तुमचे आमचे मायबाप आहेत. आज वडिलांचं मासिक पुण्यस्मरण होतं. पहिलं रात्री साताऱ्याला कीर्तन झालं. साताऱ्याहून 250 पावणे 300 किलोमीटर बीडला गेलो, बोरगावला. मासिक पुण्यस्मरणानिमित्त वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, नैवेद्य दाखवला आणि तिथून बिगर जेवता इथपर्यंत आलो. का? हे जीवन वडिलांच्या नंतर भाऊ बाबांच्या चरणावरच समर्पण केलेलं आहे. का? तुम्ही एवढ्या लांबून एवढा मानत करताना एवढा मोठा कार्यक्रम करता म्हटले तर खऱ्या अर्थानं मला सुद्धा त्याच प्रकारे तुम्हाला सहकार्य करणं हे माझं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणून मी भाऊला सांगून ठेवलेलं आहे, सप्ताह एवढा जोशानं करायचा. ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल त्या त्यावेळेस फक्त गणेश महाराज खेडकरला फोन करायचा. ती अडचण तुमची दूर केल्याशिवाय राहणार नाही. हा माझे जीवन भाऊ बाबासाठी. म्हणून सर्वांना विनंती आहे, जेवढं तन मन धनानं या कार्यक्रमाला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा आणि भाऊ बाबांचे आशीर्वाद करा. तेव्हा एवढंच बोलून माझ्या 2 शब्दाला मी विनंतीपूर्वक मान देऊन याच ठिकाणी थांबवतो. माझी सेवा ज्ञानेश्वर